राम राम मंडळी, एक आंतरराष्ट्रीय खेळ ज्याचं नाव जगभर गाजते, ज्यामध्ये भारताचे मल्लही चमकू शकतात. पण त्याच खेळाला महाराष्ट्रात आणि विशेषतः कुस्तीच्या गडांमध्ये संधीच मिळत नाही. बेल्ट रेसलिंग नाव ऐकूनच काही जणांच्या कपाळावर आटे येतात. पण का आणि कोण आहेत हे बेल्ट रेसलिंगला अडथळा निर्माण करणारे? चला आज या विषयावर सखोल बोलूया. बेल्ट रेसलिंग हा कुस्तीचाच एक प्रकार आहे. खेळाडूंच्या कमरेला एक बेल्ट बांधलेला असतो आणि या बेल्टचा वापर करून प्रतिस्पर्ध्याला खाली पाडणे, फेकणे ही या खेळाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हा खेळ युरोप, आशिया, चीन, मंगोलिया, उझबेकिस्तान, कझाकिस्तान सारख्या देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. इतकंच काय, याला एशियन इंडोर मार्शल आर्ट गेम्स, वर्ल्ड मार्शल आर्ट गेम्स, वर्ल्ड बेल्ट रेसलिंग फेडरेशन आणि कुस्तीची सर्वोच्च संस्था युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची मान्यता देखील आहे. आपल्याकडे एक विचित्र मानसिकता आहे, ती म्हणजे ही कुस्ती खरी नाही असं म्हणून नवीन खेळ झिडकारले जातात. पारंपरिक मातीतील कुस्तीवर आपल्याकडच्या लोकांचे खूप प्रेम आहे आणि तो अभिमान असायलाच हवा, कारण ती आपली परंपरा आहे. पण याच प्रेमाच्या नावाखाली नवनवीन कुस्ती प्रकारांना नाकारणं, त्यांच्यावर वाईट नजरेनं बघणं हे योग्य नाही. बेल्ट रेसलिंगला विरोध करणाऱ्या संघटना, प्रशिक्षक, काही पदाधिकारी हे सर्वजण माझं राजकारण बिघडेल, नवीन लोक पुढे येतील या भीतीने खेळाकडे पाठ फिरवतात. मंडळी, महाराष्ट्रात अनेक कुस्ती संघटना आहेत आणि त्या अनेक गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. कोणत्याही नव्या खेळाला कोणती संघटना हात देणार हीच एक राजकीय डागडुजी होते. कोणाला श्रेय मिळणार, कोण पुढे जाणार हाच खरा प्रश्न असतो. या कटबाजीत बेल्ट रेसलिंगचा मात्र बळी पडतो. मंडळी, प्रायोजकांना ग्लॅमर हवं असतं. बेल्ट रेसलिंग मध्ये ना मोठी जाहिरात आहे, ना सोशल मीडिया फॉलोविंग. त्यामुळे कोणताही प्रायोजक त्यात रस घेत नाही. मीडियालाही फक्त TRP आणि फॅन्स हवे असतात, खेळाचं भवितव्य नाही. आणि म्हणूनच शेकडो खेळाडू मेहनत करूनही कॅमेराच्या प्रकाशझोतात येतच नाहीत. बेल्ट रेसलिंगचे नियम, पद्धती, स्पर्धा याविषयी बहुतेक जणांना माहितीच नसते. प्रशिक्षकांनाही याबद्दल काही माहित नसते. तेही माहिती मिळवण्याचा प्रयत्नही करत नाहीत. शिवाय त्यांच्या मल्लांनी जर बेल्ट रेसलिंग मध्ये भाग घेतला आणि ते यशस्वी झाले तर पारंपरिक प्रतिष्ठा कमी होईल ही भीतीही त्या प्रशिक्षकांना मोठ्या प्रमाणावर असते. मंडळी, बदल हा आपल्यालाच करावा लागेल. संघटनांनी राजकारण थांबवावं, प्रशिक्षकांनी नव्या प्रकारांचा अभ्यास करावा, माध्यमांनी अशा खेळांना प्राधान्य द्यायला हवं आणि आपल्यासारख्या कुस्तीप्रेमींनी या खेळाला स्पर्धेतून नाही तर मनातून स्वीकारावं. बेल्ट रेसलिंग एक संधी आहे आणि ती गमावली तर पुढच्या पिढीला त्याची खंत वाटेल. मंडळी, बेल्ट रेसलिंग अडवणाऱ्यांपेक्षा चालना देणाऱ्यांची गरज आहे. तुम्ही ठरवा तुम्ही कुठल्या गटात आहात आणि पावल उचला. मी राहुल वाघमोडे पुन्हा भेटूया अशाच एका ज्वलंत विषयासह क्रीडा लक्ष YouTube चॅनलवर. धन्यवाद.